पैसा असो वा नसो, मनुष्य श्रीमंत असू शकतो, त्या बादशाहीत राहू शकतो. पण चला सहयोगात तेही पण आहे. तुम्हाला कुणी आम्ही शबरी स्थितीला देत, सहयोगात लक्ष्मी ही मिळणारच, म्हणजे अगदी लक्ष्मीच ही सगळ्यांना मिळणार, त्याबद्दल शंका नाही. त्याला एवढ्यासाठी नाही की तुम्ही भिकारी आहात, तेवढ्यासाठी, पण जगाला दिसलं पाहिजे. जर जगाला असं दिसलं की तुम्ही सहयोगात येऊन गरीब झाले, तर कुणी सहयोगात येणार नाही. त्यांना प्रलोभन देण्यासाठी लक्ष्मी तुम्हाला दिलीच पाहिजे, त्याबद्दल त्याशिवाय त्या आंधळ्यांना दिसायचं नाही, म्हणून लक्ष्मी दिलीच पाहिजे आणि मिळणार. चक्र उघडल्याबरोबर लक्ष्मी मिळू शकते. पण नाभीचक्रामध्ये लक्ष्मीचं जे स्थान आहे त्यातलं पहिलं गृहलक्ष्मीचं स्थान. आपण असंही म्हणू की तुकारामाची बायको म्हणजे अगदी जहालबाई होती. जरा नम्र असती आणि देवाला तिने मानलं असतं तर कदाचित त्यांच्या घरी लक्ष्मी आली असती. तर घरातली गृहलक्ष्मी कशी आहे त्याच्यावरनं लक्ष्मी येणार. तिला जर बाधा असली आणि नवरा तिच्या बाधिकपणालाच बळी जात असला तर घरात कधीच लक्ष्मी राहणार. पण ती जरी बाधिक असली आणि नवऱ्याने सांगितलं की बाधा तुझी गेली पाहिजे, किंवा नवरा दारू पितो तरी ही बाई आपली पतिव्रता बनून दारू पाहिजे ना माझे दागिने घेतो, बरं मग माझं मंगळसूत्र घे, जे पाहिजे असेल ते घे, तू मी पतिव्रता आहे फार मोठी, असं म्हणून त्याला आणखी नरकात ढकलत असते. अशांच्या घरी कधी लक्ष्मी राहू शकत नाही. गृहलक्ष्मी म्हणजे एक तेजस्वी स्त्री असायला पाहिजे. तिचं असं आयुष्य असलं पाहिजे तिला बघून पुरुषाला वाटलं पाहिजे की काहीतरी घरात आहे बरं का, काहीतरी असं तसं आम्ही वेडं केलं तर चालायचं नाही घरात. पूर्वी काळी पुरुष लोक बायकांना मालक म्हणत असत, साहेब म्हणत असत. मालक एक दरारा असायचा अशा बायका. तो कशामुळे ओरडण्याने नाही झालेला, पण एक त्या बाईच्या तेजस्वितेने असेल. तिची उदात्तता, तिचं गांभीर्य, तिची दानशूरता, तिची निष्ठा, तिची सेवा, तिचं प्रेम, ह्या सर्व गोष्टींनी त्या बाईला एक तरीची तेजस्विता आणि एक चारित्र्य दिसत. ती गोष्ट सुटून आजकाल गृहलक्ष्मी ही म्हणजे त्याला नाव, म्हणजे आजकालच्या गृहलक्ष्म्यांना कशाशी तुलना करायची तेच मला समजत नाही. कारण त्याच्या डोक्यात काय तेच कळत नाही मला. नवऱ्याला किंवा घरच्या मुलांना, सासू सासऱ्यांना सगळ्यांची सेवा केली पाहिजे, हे कबूल. पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या घाणेरड्या गोष्टी किंवा त्यांच्या मुखासारख्या गोष्टी त्याला मान्यता द्यायची, किंवा त्यांना खुश करण्यासाठी वाटेल ते काम करायचं, वाटेल त्या मार्गाने जायचं, वाटेल तसं वागायचं. मग नवरा आहे माताजी, मग काय झालं, नवराच आहे असं का? नवरा आणि तुम्ही सांगत नाही मी, पण समजलं तुम्हाला. ह्या गृहलक्ष्मीची स्थिती अगदी एखाद्या कमळासारखी असायला पाहिजे. कमळ हेच गृहलक्ष्मीचं स्थान, म्हणजे नेहमी पाण्यावर सुगंधित, अत्यंत नाजूक आणि लक्ष्मीला संबंध आधार अशी असणारी ही कमळासारखी व्यक्ती असायला पाहिजे.
ती राजलक्ष्मी असायला पाहिजे. म्हणजे दारोदार भीक मागणे, आता आज द्या तुमची साडी मला नेसायला बरं होईल, म्हणजे कुठे निघाल तुम्ही, नाही मला दाखवायचंय लोकांना, किंवा कोणत्याही प्रकारची खोटी घमेंड, किंवा कोणत्याही प्रकारचा लपंडा, त्याची एक आढ्यता, त्याची एक ऐट ही स्त्रीमध्ये असली म्हणजे तिच्यात राजलक्ष्मी विराजमान होती. खरोखर लक्ष्मीपूजन म्हणजे स्त्रियांवरच लेक्चर द्यावं लागतंय असं तुम्हाला वाटत असेल, पण तशी गोष्ट नाही. तिसरी म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे आपल्या ज्या गणपती आहेत, गणपतीचं जे विशेष स्वरूप आहे म्हणजे तो अत्यंत निष्पाप. तसा निष्पाप असावा. त्याला अत्यंत तीक्ष्ण बुद्धी असून सुद्धा हत्तीला हे समजतं की चांगलं काय आणि वाईट काय. सुबुद्धी म्हणजे अगदी तल्लख आहे त्याची. चालताना सुद्धा धावत पळ चालणार आहे. पुष्कळशा बायकांना मी बघते, त्या बायकासारख्या चालतच नाही, घोड्यासारख्या चालत. आणि एवढी धावपळ, हे धारे हे धावरे ते धावरे. मला परवा कुणीतरी प्रश्न विचारला की लहान मुलांना ब्लड कॅन्सर कसा होतो. म्हटलं त्यांच्या आईला जाऊन बघा, ती धावपळी असेल. धावपळ करणाऱ्या बायका ज्या आहेत त्यांच्याकडे गजलक्ष्मी असू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की काही करायचंच नाही. जे करायचं ते सुबक आणि सुंदरतेने करायचं. एवढा मोठा हत्ती आहे, पण त्याला सुद्धा जेव्हा लक्ष्मीला हार घालायचा असतो तर सोंडेत व्यवस्थित घेऊन अगदी गळ्यात कसा व्यवस्थित घालतो आणि जरा सुद्धा कुठे स्पर्श होत नाही. ही सुबकता, त्याला सुगड गृहिणी म्हणतात, ती याला पाहिजे. आता हे सगळं जरी झालं तरी जर पुरुषांना बायकांची इज्जत नसली आणि ह्या गोष्टींची इज्जत नसली तर घाणेरड्या बायकांच्या मागे ते धावतात, किंवा रस्त्यावरच्या बायकांना महत्त्व देतात, किंवा एखाद्या जबरदस्त बायकोला भितात. तर अशा पुरुषांच्या घरी लक्ष्मी राहू शकत. जे आपल्या पत्नीला, जी सुपत्नी आहे तिला त्रास देतात, त्यांच्या घरी लक्ष्मी राहू शकत नाही. पुरुषांना असं वाटतं की जेवढी काही अब्रू वगैरे ती बायकोलाच असते, पुरुषाला काही अब्रू बिब्रू नसते. तो कसाही वागला तरी तो धार्मिकच असतो. त्याला असं वाटत नाही की धार्मिक आहे, दुसऱ्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणं असं पुरुषाला वाटतच नाही. म्हणजे रिअलायझेशनच्या आधी. सहयोगानंतर तुमचे डोळेच असे फिरतात उलटे की तुमच्या डोक्यातच ह्या विचार येत नाही. हे मोहाचे विचारच येत नाही, असेच डोळे फिरतात. म्हणजे ह्या सगळ्या लक्ष्म्या तुमच्यामध्ये जागृत झाल्या. कुठे उभे राहिला तरी तुमचं चित्त कधीही पडणार नाही. तशी ज्योत नेहमी वर उठते, तसंच तुमचं चित्त नेहमी परमेश्वराकडेच राहतं. अशी स्थिती आली म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरी येणार.